आता कशी 8 नंबर खाडाखोड करता हे यांचंच बघू आता. मी गोकुळानंदा बच्छाव, राहणार 1 तास. माझे वडलो पाटील, घर क्रमांक 53. हे 17-18 मध्ये जे त्यावेळेचे ग्रामसेवक होते, ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगनमत करून एका हिराबाई भास्कर या बाईच्या नावाचे ते घर लावून दिलेलं आहे आणि माझ्या नावाला कंस करून दिलं. जेव्हा हे शासनाचा GR आला की 50% सोड पाणीपट्टी घरपट्टी, तर मी 24 डिसेंबरला जेव्हा ग्रामपंचायत मध्ये गेलो तेव्हा मला कळालं की माझं घर यांनी परस्पर त्या बाईच्या नावाच्या लावून दिलेलं आहे. मग त्या बाईने असं यांना काय चिरीमिरी दिली की माझं घर त्या बाईच्या नावाचे गेलेलं आहे. गावाची नाही ती बाई, ती बाई एकताची नाहीये, ती बाई आहे शिरपूरची. तिच्या गावात 1 तास मध्ये 1 गुंठा जमिनी नाही आणि तिला गावात कोण ओळखत पण नाही. माझ्या शेबाईच्या नावाचं माझं घर कसं काय यांनी लावून दिलं आणि तिने असे काय डॉक्युमेंट यांना दिलेले की त्या आधारे यांनी मला कंस मारून दिला. तर मी इथे उपोषणाला बसलेलो आहे. माझं मिळकत मला मिळावी, पण जे संबंधित त्यावेळचे जे जगदीश दिलीप पवार ग्रामसेवक आणि सरपंच मंगलाबाई साहेबराव पाटील यांनी त्या बाईकांना मोठी रक्कम घेऊन माझं घर हडपून दिलेलं आहे, हडप केलेलं आहे, गहाड केलेलं आहे. तर त्यांच्यावरती संबंधित ते गुन्हेगार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल व्हावा. मेहरबान बीडीओला मी तसं आमंत्रण निवेदनही दिलेलं आहे, पण बीडीओ त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. आता बीडीओनं त्यांनी काय चिरीमिरी दिलेली आहे की आता स्पष्ट उघड पुन्हा समोर येईलच. तुम्ही शिवणकडे गेले होते का? शिवणकडे गेलो. शिव मॅडमांनाही बीडीओंना फोन लावून सांगितलं आहे की संबंधित ते गुन्हा दाखल करा आणि गोकुळ बच्छाव यांना न्याय मिळवून द्या. आता बीडीओचं काय म्हणणं आहे? आता बीडीओ जो नवीन ग्रामसेवक आलेला आहे 15 दिवसापासून, तर त्या ग्रामसेवकाचा गुन्हा दाखल करायचा बंद होईल आणि जुना जो ग्रामसेवक आहे त्याला मोकळं सोडत आहे. मग त्या जुना ग्रामसेवकांना यांनी आता भली मोठी रक्कम घेऊन घेतलेली आणि त्याला निर्दोष सोडण्याचं यांचं काम चालू आहे. आणि मला सांगताय की तुम्हाला उतारा तुमच्या नावाचा बनवून देतो. म्हणजे जुन्या ग्रामसेवकाशी यांचं संगनमत आहे. जुना ग्रामसेवकाशी संगनमत करून टाकलेलं यांनी 2 दिवसापासून. त्यांनी यांना जवळजवळ 12 लाख रुपये दिलेले आहेत असं आम्हाला कळलं आता. बरं. आणि सरपंच त्याच्यामध्ये पार्टीचा सरपंचाने आणि ग्रामसेवकांनी यांना भली मोठी रक्कम दिलेली. आता उपोषण ते म्हणतात की सोडायला तो काय बस. आता उपोषण ते मला सांगतं, मला बोलवलं त्यांनी ऑफिसमध्ये की महाराज तुमच्या नावाचा उतारा घेऊन घ्या आणि जो चालूचा ग्रामसेवक आलेला आहे त्याच्यावरती आम्ही गुन्हा दाखल करतो आणि तुम्ही उपोषण सोडा. आता कसं काय त्या माणसाला बळीच्या बकरा करताय? नवीन आलेला माणूस त्याला हे अटकवत आहे. रेकॉर्ड 2018 आहे आणि रेकॉर्ड 17-18 17-18 मध्ये त्या जुन्या ग्रामसेवकाची सही आहे आणि त्या जुन्या सरपंचाची सही आहे आणि आता नवीनला अटकवत आहे. आता ते पवार कुठे ग्रामसेवक? आता पवार तो कुठे पारोड्याकडे आहे तो. बरं. आणि यांची 4-5 दिवसापासून मिटिंग चालू आहे सर. बरं. त्याला सोडतायत, नवीन ग्रामसेवकाला अटकवण्याचं काम चालू आहे. तुम्हाला न्याय मिळावं ही शुभेच्छा आहे आमची. आणि आम्ही शासनाला हे कळवण्याचा प्रयत्न करतो पत्रकार या नात्याने. सर कळवा जरूर. इथे काय खूप मोठा लाडा चालू आहे सर. इथे बोर्ड चालू आहे आणि व्हिडिओ त्यांना खूप पाठराखण करत त्याच्या पाठीमागे घालत. जुन्या नाव काय? त्यांनी भली मोठी रक्कम घेतलेली आहे त्या जुन्या ग्रामसेवकांना बरं का. त्याला वाचवतायत आणि नवीन ग्रामसेवकाला बळीच्या बकरा करत असं मी होऊ देणार नाही. मला उतारा लेट मिळाला तरी चालेल, पण जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. तुम्हाला उतारा देताना आता पुन्हा खाडाखोड करायची त्यांना. आता पुन्हा खाडाखोड करतील, बघा उतारा देतील ना सर ते. आता कशी 8 नंबर खाडाखोड करता हे यांचंच बघू आता. बरोबर.